ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी येते। सीसीटीव्ही नसतील तर 10वी आणि 12वीचं परीक्षा केंद्र रद्द होणार आहे। 10वी 12वीच्या परीक्षेसाठी कोकण बोर्डानं हे महत्त्वाचं पाऊल उचललंय। कोकण विभागीय मंडळाकडून 175 केंद्रांची तपासणी करण्यात आली। परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। पेपर फुटी किंवा त्याच्यामधील तांत्रिक चुका यामुळे पेपर काढणारी यंत्रणा या ठिकाणी जबाबदार धरली जाते आणि ही चूक टाळण्यासाठी आता कोकण बोर्ड जे आहे ते या ठिकाणी पुढे आलेलं पाहायला मिळतं आहे। सीसीटीव्ही लावा अन्यथा परीक्षा केंद्र रद्द केली जातील अशा स्वरूपाचा निर्णय या ठिकाणी कोकण बोर्डाने घेतलेला पाहायला मिळतो आहे। याची अंमलबजावणी करण्यासाठी 20 ऑगस्ट पर्यंतची शेवटची मुदत देण्यात आलेली आहे। सीसीटीव्हीच्या अंमलबजावणीसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 16 पथके या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहेत। आजपर्यंत कोकण बोर्डाच्या परीक्षामध्ये गैरव्यवहार झाल्याचं एकही प्रकरण या ठिकाणी आलेलं नव्हतं आणि त्याच अनुषंगाने ही परीक्षा यंत्रणा अधिक कडक करण्यासाठी आता कोकण बोर्डाची या ठिकाणी पावलं पडताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।